दिसतोय परक्याचा आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं रंजना आणि नानांमध्ये पल्लवीला परत बोलावण्यावरून पुन्हा बोलणं होतं. सुहासिनी आणि पल्लवी योगेश्वरला सगळे सत्य सांगतात आणि हेही सांगतात की आशा पोलीस स्टेशनला गेलीये. योगेश्वरच्या हवेलीमध्ये सगळं गाव गोळा झालंय. इन्स्पेक्टर डॉक्टरला घेऊन तिथे येतो. मीडियाची गर्दी पाहून सुहासिनी पल्लवीला घरी पाठवून देते जेणेकरून कॅमेऱ्यामध्ये पल्लवी दिसू नये. मीडियावाले आशाचा इंटरव्ह्यू घेतात आणि आशा लिंग परीक्षण आणि बाळांच्या गर्भातच केल्या जाणाऱ्या हत्यांविषयी बोलते. आता पुढे हे बघितलं पप्पा, हेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता की तिथे जाऊनही आशा शांतपणे नाही बसलीये. ही बातमी प्रत्येक चॅनलवर दाखवली जाते आणि ती वारंवार रिपीटही केली जाते. हा बघा आशाचा इंटरव्ह्यू. खरं तर ते सोनोग्राफी मशीन नव्हतंच मुळी. तो तर एक कम्प्युटर सेट होता ज्यात सोनोग्राफीची सीडी चालवली जायची. खरं तर कुठल्याच स्त्रीची सोनोग्राफी होतच नव्हती. पण या गावकऱ्यांना हे समजलंच नाही की त्यांची किती मोठी फसवणूक केली जाते. आणि शिवाय क्लिनिक मध्ये आधी हे बघितलं जात होतं की मुलगाच हवा असलेले लोक कोण आहेत आणि मग पोटात वाढणारी मुलगी आहे हे सांगून तिला मारण्याचा सौदा केला जायचा. खरं तर या तथाकथित डॉक्टरला किंवा नर्स यांना माहितीच नसायचं की पोटात वाढणारं बाळ मुलगी आहे. मला तर हे समजतच नाहीये की आशाने हे पाऊल उचलून बरोबर केलंय की चूक. पप्पा, मी सुद्धा हाच विचार करत होते. आशाने तर या गोष्टीची काळजी घ्यायला हवी होती ना की ती तिथे एकटी आहे. तिला मदत करायला तिथे आहे तरी कोण? हो पप्पा, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हे जे वाईट कामं करणारे लोक असतात ते किती धोकादायक असू शकतात. आणि आता तर त्यांना ही गोष्ट उघड कळलेली आहे की आशा आता वाजिदपूरमध्येच आहे. तू बरोबर बोलतोयस बाळा, पण आशा आहेच अशी. तिला सत्य दिसत असलं तर ती दुर्लक्ष करूच शकत नाही. आणि खरं सांगू, असं सत्य बाहेर येणं देशासाठी गरजेचं आहे. कारण अशा सत्यामुळे देशातल्या लोकांचे डोळे उघडतात जे चुका करत असतात. तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे पप्पा. आज तर प्रत्येक माणूस आशाची स्तुती करतोय, पण त्या लोकांना टक्कर देण्याच्या प्रयत्नात जर आशासोबत काही घातपात झाला असता तर मग? हो पप्पा, डॉक्टरांच्या सांगण्यावरून आशा तिथे गेली. ती प्रेग्नंट आहे आणि अशा अवस्थेत ही सगळी धावपळ, ही लढाई. विजय, आशाला फोन लाव आणि विचार जरा की कसे आहेत ते. हाय विजय. हाय तर ठीक आहे. तू काय करत होतीस? फोन का उचलत नव्हतीस? किचन मध्ये होते. बोल. तू मला आधी हे सांग की ही सारखी टीव्हीवर काय बातमी येते? आशा, तू काय तिथे हे सगळं करायला गेली होतीस? ओ हो विजय, जे काही चाललं होतं ते पाहून त्याच्याकडे डोळे झाक करणं बरोबर ठरलं असतं का? मी तर म्हणते की जिथे कुठे हे असले प्रकार दिसून येतील तिथे प्रत्येक माणसाने आवाज उठवला पाहिजे. हो ठीक आहे, आवाज उठवला पाहिजे आशा.
पण तुला बाकी परिस्थितीचंही भान असलं पाहिजे ना. तुला माहिती ही खबर पाहिल्यानंतर पप्पा किती चिंतेत पडले होते. हो विजय, मी हे समजू शकते, पण हे प्रकरण इतकं गंभीर होतं की यात मीडियाला इन्व्हॉल्व्ह करणं खूप गरजेचं होतं. मीडियाला इन्व्हॉल्व्ह केल्याशिवाय हे प्रकरण उघडकीला आणणं इम्पॉसिबल होतं. आणि अशा प्रकरणामध्ये ती उघड होण्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं की अशा प्रकारचे नकली डॉक्टर्स लोकांची कशा तऱ्हेने दिशाभूल करतात, त्यांना मूर्ख बनवतात, मेडिकल सुविधांचा किती चुकीचा उपयोग करून घेतात. ते सगळं तर ठीक आहे आशा, पण स्वतः समोर येणं तर गरजेचं नव्हतं ना. या प्रकरणाचा खुलासा तर झाला, पण आता ही गोष्ट सगळ्यांना समजलेली आहे की तू वाजिदपूरमध्ये आहेस आणि ही गोष्ट तुझ्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. हो विजय, पण आम्ही इथे अगदी व्यवस्थित आहोत. आणि पप्पांना म्हणावं आमचं अजिबात टेन्शन घेऊ नका. जी गोष्ट आपल्यासाठी अडचणी उभ्या करू शकते त्याची आम्ही कशी काळजी करायची नाही आशा. नमस्कार दीदी. नमस्कार. दीदी, नाईलाजाने कित्येक वेळा असे धोके पत्करावे लागतात. आणि जर दुसऱ्यांप्रमाणे मीही घाबरले असते तर हे प्रकरण जसं चाललं होतं तसंच चालत राहिलं असतं. मी समजू शकते आशा, पण आपली परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक माणसासमोर कोणती ना कोणती अशी परिस्थिती असतेच दीदी, जिच्यामुळे आपल्याला गप्प बसावं लागतं. तुला समजत नाही आशा. मला समजतंय दीदी, पण तुम्हीच विचार करा ना की कधीच कोणाच्या लक्षात आलं नसेल की मॅटर्निटी होममध्ये काय चालू आहे. बस आपण परिस्थितीच्या नावाने गप्प राहतो, आपण घाबरून गप्प राहतो. पण आपण हिंमत दाखवली तर बघा ना, आज ही गोष्ट मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. आशा, पल्लवी कुठे होती? पल्लवी तर कुठेच दिसली नाही. पल्लवी ही माझ्या सोबतच होती विजय, पण ज्यावेळी मीडिया कव्हरेज होत होतं ती घरी निघून गेली होती. हे बघ विजय, तू पप्पांना सांग की आमचा विचार करून अजिबात काळजी नका करू. आम्ही सगळे अगदी व्यवस्थित आहोत. ठीक आहे आशा, तू स्वतःची काळजी घे आणि एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. प्लीज सावध राहा. कसला विचार करतेस पल्लवी? मी विचार करत होते की एव्हाना या इन्सिडेंट्सच्या बाबतीत शहरात सगळ्यांनाच पत्ता लागलेला असेल. पल्लवी, पत्ता लागला असेल नाही, पत्ता लागलेला आहे. प्रत्येक न्यूज चॅनलवाले हीच बातमी दाखवत आहे. पण माहितीये पल्लवी, हे चांगलंच आहे. सगळ्यांनाच हे कळायला हवं. म्हणजे अशा फसव्या डॉक्टरांच्या बोलण्याला बळी पडून लोक आपल्या बाळाला मारणार तरी नाहीत. तुझं म्हणणं बरोबर आहे आशा. विजयचा फोन आला होता. न्यूज चॅनल्समध्ये दाखवल्यामुळे ते सगळे खूप काळजीत आहेत की आता सगळ्यांना समजलंय की आपण ह्या गावात आहोत. तो तुझ्याबद्दलही विचारत होता. तुला माहिती आहे आशा, मी तर मम्मींचा विचार करते. जेव्हा त्यांना हे सगळं समजेल तेव्हा त्यांना चिंता वाटून त्या मला परत बोलवण्याचा प्रयत्न करतील. होऊ शकतं पल्लवी, ते असा विचार करतीलही. पण काहीही झालं तरी आपल्याला हे सगळं सांभाळून घ्यावंच लागेल. भले कोणताही बहाणा करायला लागू दे किंवा कोणतंही कारण सांगावं लागू दे. तू मान्य कर किंवा नको करूस आशा, पण या इन्सिडेंट्स नंतर आपल्यासाठीही प्रॉब्लेम वाढले आहेत. शिवाय मला तर असं वाटते की या इन्सिडेंट्स नंतर अचानक कोणी शहरातून येईल की काय. पण जर कोणी आलं तरी आधी फोन तर करेल. आणि जर असं काही घडलंच तर बघूया कसं सांभाळून घ्यायचं ते. हा घ्या चहा पिऊन घ्या सुनबाई तुम्ही. काका, तुम्ही चहा आम्हा दोघींसाठी घेऊन आला? वय वय घ्या चहा प्या.
चा प्या चा चा एक सांगा आता मला, त्या डॉक्टरचं रहस्य तर उघड झालं, पण या घरातलं रहस्य तर आणखीच गैर होत चाललं. जुगनू काका, कोणत्या रहस्याविषयी बोलताय तुम्ही? अरे कोणतं रहस्य आहे हे जर मला समजलं असतं तर मला प्रश्नच का पडला असता. रात विचार करत असतो या रहस्याच्या बाबतीत मी, पण काही समजतच नाही मला. माझी तर झोपच उडवून टाकली या रहस्यानं. ना काही विचारू शकतो, ना काही विचार करू शकतो, ना काही समजून घेऊ शकतो. काका, तुम्ही कोणत्या रहस्याविषयी बोलताय सांगाल का? मग आम्ही सांगतो तुम्हाला. हेच की तुम्हा दोघींमध्ये बाईसाहेबांची सून कोण आहे? मी आहे. हेच 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 रहस्य आहे, हेच रहस्य आहे. हेच तर मला अजूनपर्यंत नाही समजलेलं. याचं उत्तर तर कोणाकडेच नाहीये. चल चहा पिऊया. हो, काका पण ना. ही खूपच शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्या नाकावर टिच्चून हे समजा चालू होतं आणि आपल्याला माहित पण नाही. पण हे सगळं बघून तर असं वाटतंय की मला या गावचे लोक भाई जरूर म्हणत असतील, पण मला भाई म्हणून घेण्याचा काही हक्कच नाही. नाही भाईजी, असं नका म्हणू. अशा गोष्टी जिथं घडतात त्या उघड व्हायला थोडा वेळ तर लागतो. मी हे उघड नाही करू शकलो ना. जर मी हे सत्य उघडकीला आणलं असतं तर गोष्ट वेगळी होती की मी माझ्या गावच्या लोकांच्या प्रती माझ्या जबाबदारीचं पालन केलं. पण हे सत्य माझ्या आधी त्या पोरीनं कसं काय समजलं? ज्या आता काही दिवसापूर्वीच या गावात आलेल्या, ही गोष्ट माझ्यासाठी लई खेदाचीच नाही तर शर्मेची पण गोष्ट असली पाहिजे. मालक, शर्मेची गोष्ट तर ही आहे की मुलगा हवा म्हणून मुलीची हत्या केली. मालक, मी एकदा नाही दोनदा पाप केलंय, फक्त यासाठी की मला मुलगी व्हायला नको होती. त्या डॉक्टरच्या खोटं बोलण्यावर विश्वास ठेवून मी अजाणतेपणी माझ्या बाळाचा जीव घेतला. त्या डॉक्टरला तर फासावर चढवलं पाहिजे. देव मला कधी माफ करेल का? तू जी चूक केली ती अजाणतेपणी केली, त्या डॉक्टरच्या आंधळ्या विश्वासामुळे केली. शिक्षा तर त्या डॉक्टरला मिळाली पाहिजे ज्यानं न जाणो किती आयांची कुस उद्ध्वस्त केली. या घटनेमुळे त्या लोकांना धडा मिळेल जे पोराच्या आशेनं पोरींचा जीव घ्यायला धाजावतात. आणि या अशा लोकांच्या मानसिकतेचा फायदा हे असले डॉक्टर उचलतात. असे डॉक्टरला तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. कायदा त्याचं काम करेल रतन. मी SP साहेबांशी बोललोय, त्याच्या कर्माची शिक्षा त्याला नक्की मिळेल. दोनदा चूक केली आणि त्यामुळं माझी बायको कधी आई होऊ नाही शकत. तुम्ही धीरानं घ्या रतन भाऊ. अशा परिस्थितीमध्ये धीर खचून जातो रतन, पण याला जबाबदार आणखी कोणी नाही, तू स्वतः आहेस. कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिलं होतं. नाही, यासाठी तू नशिबाला दोषी नाही ठरवू शकत. या पोरीने या गावात येऊन चांगलं काम केलं, ज्यांच्यामुळं हे समज प्रकरण समोर आलंय. न जाणो किती आयांची कूस उद्ध्वस्त होण्यापासून वाचली. आशानं खऱ्या अर्थानं खूप मोठं काम केलंय. नमस्कार नानू. सुखी राहा बेटा. मला समजत नाहीये की तुम्हाला मला कोणता आनंद द्यायचा आहे ते. हे तुम्ही काय बोलताय नानू? मी तेच बोलतोय जे मी बोललं पाहिजे. प्रत्येक न्यूज चॅनलवर तुझं नाव आहे. सगळीकडे तुझ्याबद्दलच बोललं जात आहे. वाजिदपूरची चर्चा सुरू आहे. तुझ्यावर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. वा, तू किती मोठं काम करून दाखवलंयस. नानू, ही तर तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असली पाहिजे. हो हो, आनंदाची गोष्ट असायला पाहिजे. आणि जर परिस्थिती वेगळी असती तर मी आनंद साजराही केला असता. पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीने माझ्या आनंदाला ग्रहण लागलाय. हे तुम्ही काय बोलताय नानू? तेच बोलतोय बाळा जे बोलायला पाहिजे. मीडियाच्या समोर येण्यापूर्वी तुम्ही कोणी इतकाही विचार नाही केला की तुम्हा लोकांचा एक शत्रू आहे ज्याला तुमचा बदला घ्यायचा आहे. कोणाविषयी बोलताय तुम्ही नानू? बेटा, मी गोविंद विषयी बोलतोय. गोविंद विषयी. आणि तुला हे चांगलंच ठाऊक आहे की तो तुझा बदला घेण्यासाठी तुला सगळीकडे शोधतोय. बेटा, गोविंद तुमच्यावर सूड उगवायला टपलेला आहे आणि तुम्ही तर टीव्हीवर येऊन हे उघड केल्यात की तुम्ही वाजिदपूर मध्ये आहात म्हणून. नानू, ते मी
नानू. नमस्कार बाबा. सुहासिनी बेटा, तूही आशा आणि पल्लवीला समजावायचा प्रयत्न नाही केलास का? तुम्हाला हे समजलं नाही का की तुम्ही मीडियामध्ये आल्यामुळे लोकांना याचा पत्ता लागेल की तुम्ही वाजिदपूरमध्ये आहात म्हणून, आणि त्यामुळे आशा आणि पल्लवीसाठी धोका आणखीनच वाढेल. बाबा, तुम्ही काळजी नका करू. आम्हा तिघींना पोलिसांचा इथे पूर्ण सपोर्ट मिळालाय. आशा आणि पल्लवीला पोलीस पूर्णपणे सपोर्ट करतायत. आणि माहितीये का, सगळे गावकरी सुद्धा आशा आणि पल्लवीच्या सोबत आहेत. सगळं गाव आमच्या सोबत आहे. तुम्ही घाबरू नका हो बाबा. बेटा, तू सांगितलंस म्हणून काय माझी काळजी संपणार आहे? मला तुमचं म्हणणं समजतंय बाबा, पण आता गावामधला एक एक माणूस आशा आणि पल्लवीला ओळखायला लागलाय. म्हणूनच तुम्ही नका काळजी करू. अच्छा, ठेवते मी. नमस्कार. ठीक आहे बेटा, मी तुझ्याशी नंतरच बोलतो. समजत नाहीये या लोकांना की किती मोठं संकट ओढवून घेतलंय. हो हो, इथे सर्व काही ठीक आहे. तुम्ही पण ना. मी पण अगदी ठीक आहे. आशा, मम्मी सगळे बरे आहेत. तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? अच्छा अभिजित, मी तुम्हाला नंतर फोन करू प्लीज? ठीक आहे, जेवायला बसायचंय ना आता म्हणून. रेखा ही भाग्याची. पल्लवी, व्हिडिओ कॉल. मग मी काय करू आशा? जेव्हा जेव्हा अभिजित कॉल करतो, व्हिडिओ कॉलच करतो. आता मी किती दिवस अशी बसूनच व्हिडिओ कॉल करत राहणार? मला कळत नाहीये काय करू मी. कधी ना कधी तर त्यांना शंका येणारच ना. हा सर तो म्हणतही होता. काय म्हणत होता? आधी तर डॉक्टरच्या प्रकरणाबद्दल विचारत होता. म्हणत होता की न्यूज चॅनलमध्ये मी कुठेच नाही दिसली. मी काय करत होते तेव्हा? तो मला नेहमी म्हणतो की मला हे गावचं घर दाखव जिथे आपण राहतोय, गावचा परिसर दाखव, आपण कुठे जातोय, काय करतोय. पण आता तूच सांग ना, अशा अवस्थेमध्ये मी त्यांना हे सगळं कसं काय दाखवू? मला तर काहीच समजत नाहीये. खरोखर ही आपल्यासाठी काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. आज नानूंचाही फोन आला होता. नानूंचा फोन? ते काय म्हणत होते? त्यांनाही त्याच गोष्टीमुळे काळजी वाटते. ह्याच गोष्टीची चिंता आहे की गोविंदला अजून अटक झालेली नाहीये. आता जर त्यालाही पत्ता लागला असेल की आपण वाजिदपूरमध्ये आहोत. हो, नानूंची काळजी करणं स्वाभाविक आहे. गोविंद तर अजूनही संधी शोधत असेल. पल्लवी, मी इथे येण्याच्या आधी इन्स्पेक्टर जॅकिनशी बोलले होते. हो, त्यांचं हे म्हणणं आहे की गोविंद देवाना शहरातून दूर कुठेतरी पळून गेले. गोविंद सारखे गुन्हेगार स्वतःच कायद्याला घाबरून असतात. मग मला असं वाटतं की आत्तापर्यंत तो कायद्यापासून लपून अंडरग्राऊंड झालेला असेल. तू म्हणतेस ते बरोबर आहे आशा. पण जर नानू या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये असेल तर नानूंचं हे टेन्शन आपण कसं दूर करू शकतो? हो पल्लवी, या बाबतीत तर मी आणि मम्मींनी आम्ही दोघींनी नानूंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण आपल्यासाठी सगळ्यात अडचणीची गोष्ट ही आहे की तुला शहरात पाठवण्याविषयी बोलणं चाललंय आणि आम्हाला काहीच मार्ग दिसत नाहीये की कसं नाही म्हणता येईल. आता देवानेच काहीतरी मार्ग दाखवायला हवा.
काय झालं बाबा? तुमचं सुहासिनी आणि आशाशी बोलणं झालं? हो बेटा, त्यांच्याशी बोलणं झालं. पण आशा आणि सुहासिनीचं बोलणं ऐकल्यानंतर मी जास्तच गोंधळून गेलोय. बेटा, आशाचं जाऊ दे, मला सुहासिनीचंच काही समजत नाहीये. असं काय बोलल्या सुहासिनी ताई तुमच्याशी? अगं, त्या म्हणत होत्या गावाला त्यांना काहीच त्रास नाही. पूर्ण गाव त्यांच्या सोबत आहे, पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या सोबत आहे आणि आपण आशाची काही काळजी नको करायला. गोविंदच्या बाबतीत सगळं व्यवस्थित माहिती असून देखील त्या असं सगळं बोलतायत. आता बेटा, हा सुहासिनीचा आत्मविश्वास आहे की आणखी काही वेगळं? ही गोष्ट तर आपण समजू शकतोच ना बाबा, की गावकरी तिथे पहारा देत बसून तर नाही ना राहणार. इथून गेल्यावर असं वाटतंय की सगळे आपली मनमानी करतायत. बस एक पल्लवी आहे जिच्या बाबतीत अजून काही कानावर पडलं नाहीये. हो बाबा, आतापर्यंत जे काही समोर आलंय त्यात एकट्या आशानेच धावपळ केली नसणार. जरूर पल्लवीने तिला पुरेपूर साथ दिली असणार. हो, अगदी बरोबर बोलतेस तू. आशा तर आई होणार आहे, मग ती जास्त धावपळ तर करूच शकत नाही. मग या डॉक्टरचं बिंग फोडण्यामध्ये नक्की पल्लवीने तिला मदत केलेली असणार. हो बेटा, आणि पल्लवीचा चेहरा एक वार सुद्धा मीडियाच्या समोर नाही आलेला. ना कोणी तिच्याविषयी काही बोललं, ना कोणी तिच्याबद्दल काही विचारलं, आणि जे काही सांगितलं ते पत्रकारांना आशानेच सांगितलं. हो बाबा, या गोष्टीचा काय अर्थ होतो? आणि पल्लवी आपल्याशी या बाबतीत एक शब्द सुद्धा बोललेली नाहीये. हो, रेखाही भाग्याची. मला माहित नाही, पण हे सगळं काही मला खूप विचित्र वाटतंय. मला असं वाटतंय की यामागे खरा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. हो बेटा, काय प्रकार असू शकतो? जे काही असेल बाबा, हा सगळा प्रकार अगदी विचित्रच आहे. म्हणजे आशाचं मीडिया समोर येणं, पल्लवीचं समोर न येणं, आणि सुहासिनीजींचं हे म्हणणं की त्यांना कोणाची भीती नाहीये. तू बरोबरच बोलतेस बेटा. जेव्हा सुहासिनी पल्लवीला इथे परत घेऊन यायला तयार नव्हती ना, तेव्हा मी म्हटलं की मी तिथे येतो, तर ती मलाच समजावायला लागली की तुम्ही इथे यायची मुळीच गरज नाहीये. आता मला समजत नाहीये की आपण काय करायला पाहिजे. आता सुहासिनीचं बोलणं ऐकून आपणही गप्प राहायला पाहिजे का? बाबा, मला सांगा, हे सगळं इतकं सोपं आहे का? तुम्ही आशा आणि पल्लवीला विसरून स्वस्थ राहू शकता? नाही बेटा, असं कसं विसरू शकतो? पण मला हे देखील समजत नाहीये की मी काय करायला हवं. आता तुम्ही जोवर पल्लवी आणि आशाला भेटणार नाही ना, तुम्हाला चैनच पडणार नाही. मी तर असं म्हणतेय, ना कुणाला काही सांगण्याची गरज आहे ना काही विचारण्याची. तुम्ही फक्त तिथे जाऊन पोहोचा. अरे, तू इथे बसलीस आणि मी तुला किचनमध्ये शोधत होते. हे सर्व काय बघत बसलीस तू? आणि ही सुंदरची बॅग आहे ना? हो पल्लवी, आपण सुंदरने हातात घेतलेलं काम तर पूर्ण केलंय, म्हणून वाटलं की त्याचं सामान त्याच्या घरी पोहोचवलं पाहिजे. आशा, मला एक गोष्ट समजली नाही. या गावात मुलींना मारलं जात होतं, पण आजवर अशी कोणतीही खबर वर्तमानपत्रात नाही आली. तर मग सुंदरने ही सगळी कटिंग्स कुठून जमा केली असतील? हो पल्लवी, तुझं म्हणणं बरोबर आहे. पल्लवी, हे प्रकरण तर काहीतरी वेगळंच आहे. हो आशा, ही सर्व तर ती कटिंग्ज आहेत ज्यात मुली एकतर पळून गेल्यात किंवा गायब झाल्या आहेत. आणि खूप जुनी कटिंग्स दिसत आहेत. हो पल्लवी, हे आणि ही कुठल्या एका ठिकाणची नाही आहेत, वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या भागातली आहेत. तुम्ही दोघी जुगनूकडे गावातून गायब होणाऱ्या मुलींविषयी चौकशी करताय?
आम्ही दोघी नाहीतर हो, तुम्ही दोघी वेगळ्या कुठे आहात? तुम्हा दोघींचंही डोकं एकाच बाजूने चालतं. तो पत्रकार सुंदरचं घर हेच आहे ना? वळताय साहेब, घर तरी हेच आहे. अहो, खरं तर मला त्यांच्या आईशी बोलायचं होतं. खूप महत्वाचं बोलायचं. तुम्ही यायला उशीर केला ताईसाहेब. 2-4 दिवसांपूर्वी यायला पाहिजे होतं.